समोरच्या माणसाला ओळखणे आणि तशाच प्रकारे त्याशी वागणे. आणि हा प्रयत्न आपण किती केला तरी कुठे ना कुठे कधीतरी आपण फसतोच. आपण म्हणतो नाही, मी त्या माणसाची तसंच वागत होता त्या व्यक्तीशी, मला माहिती होतं तो तसा आहे, तरी पण त्यांनी फसवलं मला. हे कसं शक्य आहे? शक्य आहे. समोरच्या व्यक्ती जो आहे, कदाचित त्यांनी तुम्हाला फसवलेलं नसून तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतली. हा मेन पॉईंट काय, तुम्ही स्वतःला फसवणूक करून घेतलेली आहे, त्यांनी तुम्हाला फसवलेलं नाही. तो म्हणाला का मला विश्वास ठेवा, नाही. समोरच्या व्यक्तीला काही बोलला असेल अथवा तुम्हाला फसवलं असेल, तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवला असेल, चुकीचं मार्गदर्शन केलं असेल, जे काही केलं असेल, परंतु त्यात नुकसान तुमचंच झालं ना. तुमचं नुकसान होईपर्यंत तुम्ही समोरची व्यक्ती जी बोलत होती त्याच्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवला, हा मेन बिंदू आहे की विश्वास कसा ठेवला. तर याचं मेन कारण तुम्हाला देखील माहिती नसतं. आपल्याला माहिती नसतं का हे कसं काय मला फसवलं बाबा, हे मला फसवलं, किंवा विश्वासघात केला, कशाने गळा कापला, असं झालं तसं झालं, खूप नुकसान झालं. मग घराचं झालं म्हणा, किंवा मुलींचं झालं, किंवा म्हणजे काहीतरी पैशाचं झालं, मध्ये कुठे आणखी व्यवहारात झालं, असं तसं, आणि मला खूप शारीरिक त्रास झाला, मला खूप नुकसान झालेलं आहे. त्या व्यक्तीला फसवलं, त्या व्यक्तीने फसवलं नाही, माझी फसवणूक मीच करून घेतली. कारण नेहमी माणूस किती साधा असू दे, सिंपल असू दे, नाही का, साधा सिंपल येते, पण शेवटी तो अन्नच खातो, पाणीच पितो. हा एक मेन पॉईंट आहे, हा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. माणूस साधा सिंपल असू दे आणि वेडा असू दे, तो माणूस अन्न खातो, पाणी पितो. त्याच्या अतिरिक्त त्याला हे समजतं की अन्न कशाला म्हणतात, पाणी कशाला म्हणतात, कोणत्या गोष्टी चव लागते, कोणता पदार्थ खायला हवा. खरं की. मग ही फसवणूक होताना मेन पॉईंट काय असतो की एखादा व्यक्ती जर आपल्याजवळ आला, ओळखीचा असला किंवा अनोळखी असला, ओळखीचा एक बाजूला विषय ठेवा, ओळखीचा तर काय, फसवणूक केलं तर ओळखीला माहितीच असतं की हा माणूस कसा आहे. अनोळखी व्यक्ती आपल्या समोर येतो आणि तो इतका गोड बोलतो, एकदम असं तसं अमुक धमुक हे ते, आणि मग आपण विचार करतो बापरे ही व्यक्ती किती हुशार आहे, काय बोलते, काय हुशार आहे, काय मला मार्गदर्शन करते, किती डोकं तेज आहे याचं, आणि काय एकदा मी सूट बूट घातलाय, काय भारी कपडे बिपडे घातलेले आहे, काय मॉडर्न दिसतोय, आणि खूप शिकलेला पण दिसतोय, आणि त्याच्या अतिरिक्त खूप पैसेवाला पण अब्जपती, म्हणजे खरंच बोलत असतं, याचा हात वरपर्यंत आहे. आणि असं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास केला. तो नाही म्हणाला की माझा विश्वास करा, असं आपल्या मनाला वाटलं आणि आपण विश्वास केला, आणि मग आपली फसवणूक झाली म्हणून आपण काय करतो, माझी फसवणूक झाली, आणि मग आपल्याला ब्लड प्रेशर वाढले, नाही का, हार्ट अटॅक येणे, हा त्रास कोणाला, आपल्याला. परंतु त्यांनी मला फसवलं, तो फसून गेला, माझं ब्लड प्रेशर वाढलं, अथवा मला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक येणे, ब्लड प्रेशर काढणं आलं, खूप असतात, अनेक गोष्टींमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ब्लड प्रेशर वाढू शकतो. परंतु त्यांनी मला फसवलं, त्यांनी माझं नुकसान केलं, म्हणून मला हार्ट अटॅक येतो, माझं ब्लड प्रेशर वाढतं, आणि मग मला काय समजत नाही काय बोलतो, किंवा एकदम सिरियस केस.
हे चुकीचं आहे, हे बोलणं चुकीचं आहे. मला हार्ट अटॅक येणं, मला ब्लड प्रेशर वाढणं कसं येऊ शकतं? माझी फसवणूक मी करून घेतली आणि उलटा मी म्हणणं माझं ब्लड प्रेशरही वाढतं, मला हार्ट अटॅकही येतोय. म्हणजे याचा अर्थ की मी घरच्यांना फसवतो. मला जर प्रपंच आहे नाही का, परिवार आहे, बायको पोरं अगदी म्हणजे घर आहे माझा, घरामध्ये प्रपंच परिवार आहे, त्यांची मी फसवणूक करतो. मी लोकांना भावुक होऊन त्यांना सहकार्य करतो, तुम्हाला फसवा. आणि फसवणूक झाल्यानंतर मी म्हणतो की आता मला खूप टेन्शन आलेलं आहे, आता मला बापरे हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, दवाखाना वाढणार. अरे मूर्खा, तू म्हणणार कशाला? तू कशाला मरतोस? तू मरतो मर. तुझी फसवणूक झाली ना, तुला भीती वाटली ना, तुला खूप त्रास झाला ना, त्रास, तू मर. पण तू मरतो तर मरतो, घरच्याला कशा मारून जातोस, त्यांना कशाला घाबरतोस? हां, त्यांचं तुम्ही जे तू नुकसान करून जाशील नाही का, तू मेला की तू मेल्यामुळे त्याचं नुकसान आणि म्हणजे डबल नुकसान. तू फसवणूक करून घेतली स्वतःची, पैसा पण गेला, इतर गोष्टीच्या काही कारणं असतील त्याही त्याने फसवणूक करून गेला, ते घरच्यांचं पण नुकसान झालं. आणि तू मरशी म्हणून घरच्यांचं पण नुकसान नाही का. आणि तू नाही मरेल किंवा न मरेल, पण तुला दवाखान्यात नाही अमुक करा ढमुक करा, तू वर्षात 12 महिन्यामध्ये ब्लड प्रेशर वाढतं, तर तुझं म्हणणार का तू? ते त्यांचं नुकसान. आणि करणार कोण तुझं? मुलं करायला नाही म्हणणार, तुझी म्हातारी असते तीच करणार नाही का, दुसरं कोण करणार? म्हणून मला कोणी फसवलं असं म्हणू नका. मी स्वतःची फसवणूक करून घेतली. कशासाठी? मोठेपणासाठी. बघा, आता अनेक केसेस अशा झालेल्या आहेत की जे आता मी तुम्हाला बोललो की स्वतःची फसवणूक सुद्धा करून घेतली. की काही लोकांनी मोठेपणा करण्यासाठी स्वतःची फसवणूक करून घेतली. त्यांना माहिती होतं की या म्हणून मला फसवणार आहे, परंतु आपला समाजात मोठेपणा व्हावा, बघा आपल्या समाजात मोठेपणा व्हावा म्हणून आपली फसवणूक आपण करून घेतली, असेही लोक आहेत. आणि फसवणूक करून घेतली म्हणजे काय? किंवा खाल्लं पिल्लं गेलं तसं पण नाही. फसवणूक करून जे फसवणूक केली, समोरच्याने फसवणूक केली, तुला खाल्लं पिल्लं काही गेला तसं नाही. तो नोटा पण घेऊन गेला आणि नोटांबरोबर घरामध्ये परिवारामध्ये भांडणं पण लावून गेला. आणि यांना इतकं भाव करू की यांचा इतका विश्वास त्याने जिंकला की तो सांगेल उठ म्हणजे उठणार, बस म्हणजे बसणार, एवढं त्यांनी त्यांना भावूक केलं. पण मग समोरच्याला आपण वाईट म्हणून उपयोग नाही ना, कारण आपणच करा. आपल्याला विचारशक्ती नव्हती. कारण शांतता, नम्रता, निरीक्षण माणसाला असणं गरजेचं. डोकं शांत ठेवा, डोकं शांत ठेवा, नम्रतेने बोला, निरीक्षण करा, मग निर्णय घ्या. ताबडतोब निर्णय कसा घेणार? ताबडतोब निर्णय घेऊन येणार. ताबडतोब निर्णय घेणे म्हणजे मूर्ख माणसाचं काम, किंवा अतिहुशार स्वतःची फसवणूक करून घेणार, तो तेव्हा निर्णय घेतो. ताबडतोब निर्णय कधी घेतात की अर्जंट आपल्याला काहीतरी, बाबा नाही नाही आता मला आपल्याला काहीतरी अपघात झाला, धावपळ करणे. पुस्तकामध्ये असतं ना, 4थी 5वीच्या पुस्तकामध्ये होतं पहिले. प्रथम उपचार म्हणजे काय? काही झालं तर काय करावं? दवाखान्यामध्ये जायच्या अगोदर जातात आपण काय करू शकतो? तर प्रथम उपचार. तेव्हा आपण घाई गडबडीत थोडंसं हे करतो, पण ही घाई कसली? ही विनाकारण घाई करायची, हे चुकीचं आहे. असं आहे. म्हणून समोरच्यावर विश्वास करा, पण विश्वास ठेवू नका. ती व्यक्ती गेली की नंतर डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. कोणतंही काम करताना 100 लोकांना विचारा. 100 लोक तुम्हाला सांगणार. तुम्ही नाही विचारलं ना कोणाला, तर 100 लोकांना माहिती पडतं की ही व्यक्ती हे काम करणार आहे. कोणतंही काम असू दे,
तेव्हा भांडणं पण असले ना तर लोकांना माहिती पडतात, ते वाटत बघतात की आम्ही कधी येऊ तुमचं भांडण मोडायला की भांडण लावायला. ते तुम्हाला विचारणंच आहे. तुम्ही त्यांना सांगू नका, मग त्यांना येऊ द्या, विचारू द्या, नाही का. पण त्यांना तुमच्या याच्यावर सहभागी का करतात? वा वा वा, खरे खरे, नाही का, असंही. आणि त्यामुळे काय ती व्यक्ती काय काळी लावून पाहून जाणार, है ना. असं सांगायचं एवढं. शांतता, नम्रता, निरीक्षण आणि विश्वास ठेवा, पण माणसं ओळखायला शिकवा, अभ्यास करा. अहो, माणसं ओळखणं तर याला काय मोठं काही सोपी गोष्ट नाही आहे. साधं सिंपल. समोर जसं वागतो तर आपण वागायचं, समोर जसं वागतो आपण बोलायचं, सवाल आणि जबाब, नाही का. आपल्याला त्याच्या घरी जायचं नाही, तो आपल्याकडे येणार नाही आहे, नाही का. त्याचे शिऱ्यापुरी त्याला लखलाभ, आपली चटणी भाकरी आपल्याला लखलाभ, बरोबर की नाही. पण तो काय बोलत आहे काय नाही, लगेच त्याला आपण, तो अब्जपती आहे, तो मंत्री आहे, तो खूप हुशार आहे, तो खूप शिकलेला आहे, असं म्हणून कसं चालेल? असं म्हणू नका. असे विचार, घाणेरडे विचार ठेवू नका. मग तो आहे, मग तुम्ही कोण? तुम्ही मूर्ख, तुम्ही बावळट, तुम्ही बिनडोक, नाही का. म्हणजे तुमचं घर तुम्हाला समजत नाही, तुमच्या परिवाराचं तुम्हाला टेन्शन नाही आहे, तुम्हाला समाजाचं टेन्शन आहे, मोठेपणा काढण्याचं, नाही का. म्हणजे याचा अर्थ तुम्ही चोर आहात, याचा अर्थ तुम्ही चोर आहात. त्यामुळे ते काय करतात, दुसऱ्यांना वा 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 करतात, नुकसान कोणाचं त्यांचं. धन्यवाद.